ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार निर्णायक. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,000. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,01,771 मतदार. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 65,01,771 मतदार असून यामध्ये 29,94,315 महिला मतदार आहेत. त्या एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला मतदार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण 65,01,671 मतदार असून यामध्ये 35,06,082 पुरुष तर 29,94,315 महिला तर 1,274 इतर मतदार आहेत. यंदा 82,327 नवमतदार वाढले असून तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. भिवंडी मतदारसंघामध्ये 9,33,810, कल्याण लोकसभेमध्ये 9,32,510 आणि ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला अशा एकूण 29,94,315 महिला मतदार आहेत. हे लिंग गुणोत्तर प्रमाण 854 इतकं आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण शक्तीचा कौल ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार आहे. जिल्ह्यात एकूण 6,592 मतदार केंद्र असून सर्वाधिक 511 केंद्रे ग्रामीण भागात असलेल्या मुरबाड मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी म्हणजे 251 केंद्र ही उल्हासनगर मतदारसंघामध्ये आहे. आपल्याला माहितीच आहे, भारत निवडणूक आयोगाने परवा 16 तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे. या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे. आपला जिल्हा हा 5व्या टप्प्यामध्ये असणार आहे. या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी निघणार आहे. या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे असणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी 4 मेला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 6 मे आहे. मतदानाचा दिनांक 20 मे आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 मंगळवार या दिवशी होणार आहे. याच अनुषंगाने मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर 65,01,671 एवढे एकूण मतदार आहेत. त्यामध्ये 35,06,082 एवढे पुरुष मतदार आहेत आणि 29,94,315 एवढ्या महिला मतदार आहेत आणि 1,274 हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र असणार आहे आणि साधारणपणे 42,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना त्यांच्या ज्या परवानगी दिल्या जाणार आहेत त्या 1 विंडो पद्धतीने दिल्या जाणार आहेत. त्यांची सगळे जे ॲप्लिकेशन्स IT ॲप्लिकेशन्स आहेत, CVGIL असेल, एनकोर असेल, वोटर हेल्पलाईन असेल, या सगळ्या रोल आऊट केल्या गेलेल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांनाही निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या परवानगी वेळेत आणि अगदी तातडीनं देण्याच्या संदर्भातला आमचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबत इलेक्शनच्या कामाच्या संदर्भामध्ये जे उपस्थित असणारे इलेक्शनवर काम करणारे जे कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरच्या आधारे किंवा EDCच्या आधारे आम्ही त्यांचंही मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत.